चॅनलचा आत्ता जो आपण रेसिपी बनवती आहे भरलेली मिरची, मग त्यासाठी आपण हे एकदम लाईट ग्रीन कलरची मिरची घ्यायची आहे आणि त्याचे आपण ह्याला जे असतात बिया असतात ते काढून टाकलेले, म्हणजे बी सेस्ट करून टाकलेत त्याला. बिया आपण काढून टाकलेस, प्रत्येक मिरचीची बी अशी पर्टिक्युलरली काढून टाकलेली आहे. त्याच्यानंतर खोबरं किसून घेतलेलं आहे आपण. हे ओलं खोबरं आहे, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. आणि हे ऑर्गॅनिक जॅगरी आहे जी आपण किसून घेतलेली आहे थोडं थोडं. त्याच्यानंतर हळद घ्यायचं आहे आणि मीठ लागेल आणि बेसनचं पीठ. आता पुढचं हे बघा, हे बेसनचं पीठ मम्मीने ॲड केलेलं आहे, टाकून देणार आहे. खूप सुंदर रेसिपी. याला मसाला टाकायची पण गरज नसते कारण मिरची आपली तिखट असते आणि आपण जरी याच्या बिया काढल्या तरी सुद्धा ते बरं पडतं. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं लगदा म्हणून घ्यायचं त्याचं. मिरच्या एकदम साध्या पद्धतीने मिरच्या भरल्या आहेत बघा. हे बघा, एक एक मिरची आपण एकदम गुळच ठेवते कारण तिला जास्त तिखट लागत नाही म्हणून. जास्त गोड काही काही गुळ थोडा एकदम कमी घालतात, आम्ही गुळ जास्त घातला. मला गूळ जास्त आवडतो, मी गूळ जास्त घातला कारण गूळ जास्त घातला की मिरचीचा तिखटपणा असतोच ना, त्यामुळे. सो आपण सगळ्या आता मिरच्या भरून घेऊया. घेतला आहे आणि त्याला एकदम छान तापत ठेवलं आहे. पण थांबायचं आहे मस्तपैकी, बघू शकता. असे तडतडले पाहिजेत. मस्त वास यायला लागलाय सुंदर. काय नाही आहे, बघू द्या तुम्ही, तडतडायला लागले ते मस्त. आता आपण ज्या मसाला टाकला होता म्हणजे जो आपण बनवलं होतं भरीतसाठी, ते आता मस्तपैकी फ्राय झालं आहे. पण मिरच्या अजून कच्च्या आहेत, मग थोडा वेळ अजून ठेवायचे. हे बघा सगळे ब्राऊन व्हायला लागलेत. आता झाकण ठेवून पण तुम्ही हे करू शकता, काय म्हणतात, शिजू शकता. छान आपली अशी मिरची तयार झालेली आहे आणि आपण खायचं आहे. हे बघा एकदम छान. आणि असं आपण पॅनवर ठेवतो, आपोआपच गॅस बंद करून आपोआपच एकदम कडक बनतं, छान लागतं बघा.